मुंबईत 11 मतदारसंघात नोटाला पसंती देण्यात आली आहे। उमेदवारांबाबत नाराजी दर्शवण्यासाठी नोटा पर्याय मतदारांनी निवडलाय। मतदारांच्या नाराजीचा 4 उमेदवारांना मोठा फटका बसलाय। उत्तर प्रदेशात एका मुघलकालीन मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय। जमाव आणि सुरक्षा रक्षकांदरम्यान झालेल्या संघर्षामध्ये किमान 3 मृत्यू झाला असून 20 जण जखमी आहेत। मुंबईत रिक्षा प्रवास महागण्याची शक्यता आहे। सीएनजीच्या दरात वाढ झाल्यानं रिक्षा प्रवास महागण्याची चिन्ह दिसून येत आहेत। रिक्षा भाडे दरात 2 रुपयांची वाढ करण्याची चालकांनी मागणी केली आहे। पुण्यात 600हून अधिक बनावट मतदान झालंय। टपाली मतदान केलेल्या 300 मतदारांचं मतदान रद्द करण्यात आलंय। वडगाव शेरी मतदारसंघात 162 बनावट मतं, कोथरूड मतदारसंघात 93 बनावट मतं दिले गेल्याचं समोर आलंय। विधानसभा निवडणुकीनंतर मुंबई महापालिका पुन्हा ऍक्शन मोडवर आली आहे। आचारसंहिता काळात ब्रेक लागलेल्या विकास कामांना पुन्हा सुरुवात होणार आहे। लांजा तालुक्यातील केळंबे गावात भल्या मोठ्या अजगराला सर्पमित्रांनी जीवदान दिले। 9 फूट लांब आणि 45 किलो वजनाचा भला मोठा अजगर एका गोठ्याजवळ आढळल्यानं एकच खळबळ माजली। सर्पमित्रांनी या अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडलंय। संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालंय। अदानी संदर्भातील मुद्दा या सभागृहात मांडला जाण्याची शक्यता आहे। रविवारी सर्वपक्षीय बैठकीत विरोधक आक्रमक झाले होते। आता अदानी मुद्द्यावर सरकारची कोंडी होणार असं चित्र दिसतंय। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आज अमरावती आणि यवतमाळच्या दौऱ्यावर असणार आहेत। विविध शासकीय कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत। विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या। अकोला जिल्ह्यातील भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि आमदार प्रकाश भारसाकळे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे। नाशिक जिल्ह्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 15 पैकी 14 जागा महायुतीला मिळवण्यात यश आलंय। नाशिकला 3 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची मातोश्रीवर आज बैठक होती। ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। विधानसभेच्या लागलेल्या निकालानंतर ठाकरेंच्या शिवसेनेची मातोश्रीवर बैठक होते। मुंबईत आज मनसेची महत्त्वाची बैठक होती। राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थ निवासस्थानी ही बैठक पार पडते। विधानसभेच्या पराभवावर बैठकीत मंथन होणार असून आगामी काळातील मनसेच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय। मध्य रेल्वे मार्गावर विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे। एलटीटी यार्डमध्ये पायाभूत कामांसाठी 3 दिवस ब्लॉक असेल। 26 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर पर्यंत रात्री ब्लॉक घेऊन कामं केली जाणार आहेत। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। सत्ता स्थापन आणि मंत्रिमंडळाबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री कोण होणार या मुद्द्यावर चर्चा होणार आहे। झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला। इंडिया आघाडीनं बहुमत प्राप्त केल्यानंतर बैठकीत सोरेन यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली। सोरेन झारखंडचे 14वे मुख्यमंत्री म्हणून 28 तारखेला शपथ घेतील। मोदी, शाह, फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आलाय। अजित पवारांचा सुद्धा अभिनंदन प्रस्ताव मांडला गेलाय। गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली। तर आता मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा करण्यास मात्र मनाई केली गेली आहे। हिंगोली जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड करण्यात आली। मात्र तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव पडत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। बीडमध्ये सोयाबीनची नाफेडमार्फत खरेदी सुरू झाली आहे। मात्र पणन महासंघाकडून अद्याप कापसाची खरेदी नाहीये। त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। काश्मीर खोऱ्यातील भद्रवाहू इथं चालू मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली। काश्मीर खोऱ्यातील उंच भागात झालेल्या बर्फवृष्टीत गुलमर्गचाही समावेश आहे। कुपवाडा जिल्ह्यातील माचिल आणि कर्णा तसेच बांदीपोरा जिल्ह्यातील तुलेलमध्ये झालेल्या बर्फवृष्टीचा पर्यटकांनी मनसोक्त आनंद लुटला। 2024च्या MSPच्या
एमपीएससीच्या वेळापत्रकात 16 पैकी 11 परीक्षा प्रलंबित आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या 2025च्या संभाव्य वेळापत्रकात ही माहिती समोर आली. प्रलंबित परीक्षा घेण्यासाठी एमपीएससीच्या हालचाली सुरू असल्याची माहिती डॉक्टर सुवर्णा खरात यांनी दिली आहे. मुंबईच्या हवेचा निर्देशांक वाईट श्रेणीत नोंदवला गेलाय. रविवारी भायखळा वरळीत अतिवाईट हवेची नोंद करण्यात आली, तर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुपरहिट झाली. हा चमत्कार लाडक्या बहिणीनं केला. हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायम उभा आहे, असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलंय. शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात बैठक झाली. दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली असून कराडमधील VITS सत्यजित हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू. पराभूत झालो असलो तरी प्रांजळपणे काम करू, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी निकालानंतर दिली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.